जिल्ह्यातील सगळेच साखर कारखाने 3,500 रुपये भाव देत असताना या कारखानदारांनी मात्र भाव दिला नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा काटा मारून शेतकऱ्यांचा कारखाना खासगी केला। अशा सत्ताधाऱ्यांना आपण थांबवलं पाहिजे आणि मूलभूत सुविधा 30 वर्षात न सोडवणाऱ्या राजन पाटलांनी फक्त स्वतःची संपत्ती वाढवली, करोडो रुपयांची माया जमवली, सोलापुरात मोठमोठी हॉटेल खरेदी केली होती, परंतु आपल्याला मात्र गरीब ठेवलं। त्यामुळे आता या लबाड लोकांना त्यांची जागा दाखवा असा टोला उमेश पाटील यांनी लगावला। आष्टी येथील सभेला प्रचंड मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू उपस्थित होते। आष्टी ह्या गावामध्ये वेगळे प्रश्न आहेत आणि पहिल्यापासून दुर्लक्षित असलेल्या या गावामधून पूर्ण मोहोळ शहर पाणी पितं, पण आष्ट्यातल्या गावांना प्यायला पाणी मिळत नाही। मोहोळ शहराला पाणी कुठून जातं? आष्ट्यातनं जातं। आष्ट्यातल्या लोकांना पाणी मिळतं का प्यायला? ही परिस्थिती। जल जीवन मिशनची योजना मंजूर झाली, बरोबर आहे? त्या जल जीवन मिशन मध्ये त्याच्या आधी राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये मी सदाभाऊ खोत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री होते, ते माझे व्यवहारात मित्र होते आणि त्यांच्याकडून मी आपल्या गटातली 13 गावं मी राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये घातली आणि त्यानंतर त्या राष्ट्रीय पेयजल योजनेचं रूपांतर झालं जल जीवन मिशन। तुम्हाला मंजूर झाली योजना, वर्कआउट पण झाली आणि वीर त्या गायरानाच्या जागेमध्ये गेली म्हणून काम खरं आहे। लोकांना घरकुल मंजूर झाली, लोकांनी घर बांधले, पण वीर आहे बांधू दे ना।